माझीच मैत्रीण म्हणा, ती एक शेतकरी बॅकग्राऊंडमधून येते. तर त्यांनी त्यांची शेती गहाण ठेवली आहे जस्ट टू कंप्लीट हर डिग्री. हां. तर मग अशा लोकांनी काय करावं? लाईक त्यांनी सगळंच त्यांचं देऊन ठेवलं आहे एका डिग्रीसाठी. अशा लोकांसाठी कसं आहे मॅडम, पहिली गोष्ट इथे ॲप्रिशिएट करणंच आहे त्या मुलीच्या आईवडिलांना, जी तुमची मैत्रीण आहे तिच्या आईवडिलांना, की मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा ते एवढे जोमाने प्रयत्न करतायत की आपल्या मुलीची ही चांगली डिग्री, एक चांगलं शिक्षण तिचं व्हावं, ती तिच्या पायावरती उभी राहावी. मग इथे मला सिम्पल सांगायचं आहे की डिग्री होईपर्यंत जवळपास तुम्ही त्या करिअरच्या जे जॉब आपल्याला मिळवायचं आहे, 10 पैकी 9 पावलं ऑलरेडी पुढे गेलेलंच असतो ना आपण. मग शेवटचं जे एक पाऊल आहे स्पेशलायझेशन, ओके, त्याला तुम्ही का काढता पाय घेताय? आणि जर तो काढता पाय आपण घेतला ना, तर जे आपण ही डिग्री वगैरे कंप्लीट करण्यासाठी पालकांनी खरंच खूप मेहनत टाकतात. तो शेती गहाण ठेवलेली असते, काही जणांनी मुलीच्या आईवडिलांनी कर्ज घेतलेली असतात, नातेवाईकांकडनं कर्ज घेतलेले असतात, जे ते त्यांच्या मुलांना सुद्धा जाणवू देत नाही किंवा समजू देत नाही. ओके, तर एवढे जर जोमाने तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या मुलांच्या पाठीशी उभं राहताय, 10 पैकी 9 पावलं ऑलरेडी चाललेलो आहेत आपण. एकची पावले स्पेशलायझेशन, त्याच्यासाठी माघार घेऊ नका. ओके, सो तेवढं एक पाऊल पुढे टाका. जर ते नाही केलं तर त्या 9 पावलांना पण खरंच काही अर्थच उरत नाही.